सिद्धेश्वर मंदिरातलं दर्शन झालं आपलं. आज गर्दी भरपूर आहे. राशीचा दोष आहे. दोष पर्यासाठी आणि पितृदोष पर्यासाठी या भक्तेश्वरामध्ये विशेष सेवा असतो. माघ उत्सवाच्या सर्व भक्तांना महाप्रसाद अशी सेवा असते. व्यापारामध्ये गंगादेव सेवा, देवपारांना आणि शनिदेवाचा नैवेद्य झाल्यानंतर शनिदेवाचं वाहन कावळा आहे. कावळ्याला नागबली दिलं जातं.
कलेश्वर मंदिरातलं दर्शन झालं आपलं. आणि ह्या दर्शनाचं महत्व असं आहे की अष्टतीर्थ, संगमावरची अंघोळ आणि निर्गुण पादुकाचं दर्शन आणि शनिदेवाचं सुद्धा मंदिर आहे इथे, कारण स्वयंभू शनी मंदिर आहे आणि कलेश्वर महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. हे सर्व दर्शन घेतल्याच्या नंतर हे आपलं गाणगापूरची तीर्थयात्रा पूर्ण होते. गर्दी आहे. ये तब जानकारी देता हूँ. आपको तो मराठी आती होगी ना? हाँ हाँ आती आहे ना? आते. तर मी सगळ्या मंदिरांची माहिती आपल्या पेजवरती टाकतो, युट्यूब चॅनलवरती टाकतो. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता तो आता विचारा, मी तुम्हाला तो पूर्ण माहिती सांगू शकतो. मुझको ये दत्तात्रेय टेम्पल के बारे में जानकारी नहीं है. हाँ. आप वो मुझको बता सकते हो. ये जो मंदिर है, पीछे वाला जो मंदिर है वो मठ है, और उधर है जो संगम के पास है जो मंदिर है, और संगम के पास वहाँ पे स्नान करके यहाँ पे मंदिर में दर्शन लेते हैं, वहाँ पे भी दर्शन लेते हैं. यहाँ पे अष्ट तीर्थ भी है. वो जिसको टाइम है, जिसको करना इच्छा है, जिसको अच्छा लगता है क्योंकि करने का टाइम है, इसके लिए उनके लिए अष्ट तीर्थ भी है. सब तीर्थों पे स्नान करके वहाँ पे एक छोटा छोटा मंदिर है, वहाँ पे एक अभिषेक होता है. ओके. जैसे कि वहाँ पे जो नहाते हो आप, और वहीं नहाने से आप पानी लेकर उस मंदिर में सेवा कर सकते हो, पानी के लिए अभिषेक कर सकते हो उसी. बट और जो अभी मंदिर है, मठ है, वहाँ पे 12 बजे आरती होती है, और 12 बजे आरती होती है, शाम को 8 बजे आरती होती है, और सुबह 4 बजे पहाटे पण आरती होते. तर ती आरती आपल्याला जर करायची वेळ घ्यायचा असेल तर 12 आणि संध्याकाळी 8 आणि पहाटे 4 या 3 आरती आपल्याला फलदायक आहेत. हो. आणि आपल्याला हे महत्व हे आहे. आणि तिकडं आहे शनी मंदिर, कलेश्वर मंदिर, स्वयंभूत शनी मंदिर आहे, की तिथं सुद्धा महत्वपूर्ण आहे. कारण सर्व तीर्थ तिथून तीर्थ झाल्याच्या नंतर गाणगापूरची यात्रा पूर्ण म्हणजे प्राप्ती झाली किंवा हे झालं, त्याच्यामध्ये आपलं पूर्ण झालं. हे शास्त्रानुसार तीर्थयात्रा पूर्ण होते. आणि तुम्ही जो मला विचारला होता की संन्यास का घेतला, त्याचं पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. संन्यास घेण्याचं कारण एकच आहे की माझं एक आमचे गुरु महाराज आहेत, आमच्या गुरु महाराजाच्या संगतीमध्ये राहून लहानाचा मोठा झालो, पण मला संन्यास घ्यायचा त्यावेळेस माझा काही पक्का इरादा नव्हता किंवा पक्का माझा ठाम निर्णय नव्हता. त्यावेळेस महाराजासोबत राहत असताना मला बघतात सर्व काही गोष्टी हे झाल्या, मोहित झालो मी. आणि संन्यास घेण्याचं कारण एकच आहे की बाबा समाजासाठी आपण एवढं काही करतोय, समाज आपल्याला एवढं काही करतोय, समाजासाठी काहीतरी ते ना लागतंय, म्हणून त्या हेतूने मी हा संन्यास धारण केलाय. आजपर्यंत टिकवत आलेला आहे आणि इथं पुढे पण टिकवेल. आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये हे करू शकतो भगवंताचा. आणि मी आपलं युट्यूब चॅनल आहे ऋषीबन महाराज म्हणून, आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपण माहिती टाकतो सर्व देवस्थानाची. आमच्या माहूर क्षेत्रामधले काही व्हिडिओ मला काही दिवसानंतर भेटतील. हे आपलं हे आहे. सर्वांनी ह्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. देवदत्त. एक सवाल है, वो माता मंत्र ब्लैक मैजिक सब कुछ वो इधर आने के बाद टूटता है क्या होता है? जादू टोना. हाँ, जादू टोना. वो हमारी भाषा में जादू टोना हिंदी में, और मराठी में उसको हम करनी बोलते हैं, बाणामती बोलते हैं. और बहुत प्रकार है. चांगलं तर त्याचा एक कारण आहे, एक दृष्टिकोन आहे, एक चांगली भक्ती आणि एक वाईट भक्ती. जसे आपल्यामध्ये काही चांगले गुण असतात, काही जणांजवळ वाईट गुण असतात. त्याचप्रमाणे की करणीचा आणि भानामतीचा कार्यक्रम हा कोण करतो, वाईट गुणाचा माणूस करतो, भगवंताच्या भक्तीचा गैरवापर करतो. ते करतो पण ते देवताला मान्यता नाही, देवाला मान्य नाही, म्हणून इथे करण्याची बाहेर बाधा झालेली सर्व मंडळी इथे गाणगापूरमध्ये येतात आणि त्या याच्यापासून मुक्ती होतात, बाहेर बाधेपासून. कारण इथे जाज्वल्य महाराजांचं हे आहे, निर्गुण पादुका आहे आणि महाराजांचं स्थान आहे. कारण महाराज इथे साक्षात प्रगट होतात, आरतीच्या वेळेस नैवेद्य दाखवतात, नैवेद्य महाराज इथे जेवण करून भिक्षा मागून जातात. आणि इथे भिक्षेचं फार महत्व आहे. आणि इथे 4 घर किंवा 4 माणसाकडून तरी भिक्षा आपण मागून खावी, हे शास्त्रांमध्ये मानलं जातं आणि कलियुगामध्ये सुद्धा मानलं जातं. कारण इथे सर्वात जास्त महत्व म्हणलं तर भिक्षेला आहे.
आणि इथे बाहेर बाधा झालेले सर्व मंडळी त्याच्यातून मुक्त होतात. हे सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट इथली आहे आणि सर्वात स्ट्रॅटेजी पण आहे. अजून काही हो, ही जी जागा आहे ना इथे सर्व साधू संत देव पहिलं देव ऋषी मुनी जे होते तप करण्यासाठी आलेले होते आणि हे इथे हजारो वर्ष इथे तप केलं. कोणी ऋषी देवतांनी सर्व देवतांनी इथे तप केलं आणि तप केल्यामुळे ह्या जागेला भस्म इथं निर्माण झाले आणि इथे पवित्र त्यांचं हे झाल्यामुळे इथं भस्म तयार झालं आणि ह्या भस्माचाच उल्लेख आहे की ह्या भस्माची ही माती ही भस्म जे आहे हे आपल्या शरीरावरती विराजमान झाल्यावर आपल्या मधले काही जे नाहीसे रोग आहेत, कर्करोग असतील, जे काही रोग असतील सर्व काही रोग नाहीसे होतात. आपण जे काही एखाद्या संकटात असेल किंवा एखाद्या भीतीच्या वातावरणामध्ये असेल त्यावेळेस हे जर मस्तकावर जर आपण भस्म लावलं तर आपण त्या संकटापासून दूर होतो असं हे शास्त्र मानलं जातं आणि सर्व भक्त मंडळींची सुद्धा हीच कल्पना आहे किंवा सर्वांचं मत हेच आहे की बाबा आम्ही हे आम्हाला भस्म पवित्र मानतो आम्ही आणि यांचा आम्हाला फळदायक आहे. आम्ही याचा अनुभव घेतला. बऱ्याच काही भक्तांनी असा अनुभव सांगितलेला आहे. ह्या भस्माचा एवढाच उल्लेख आहे असा. मतलब ये मिट्टी भस्म रूप धारण की है. हाँ, ये मिट्टी को हम भस्म लेके हाँ लेके जा सकते हैं, घर पे लेके जाके अपना जो कोई पूजा कर सकते हैं, पूजा करते समय लगा सकते हो. और दूसरी बात है जो अपने कुछ रोगी लोग होंगे उनको कुछ कर्करोग त्वचा रोग होगा उनके लिए भी ये और जो बाहर बाधा जो होता है जो करनी होती है उसी के माथे पे तिलक लगाओगे उसको शांति मिलती है और अपने धन संपत्ति में भी शुभ लाभ होता है. इसका बहुत मान्यता है इसको और ये सही पवित्र स्थान है. सब जो अपन तीर्थ पे आते हैं कोई ऐसा स्थान नहीं कि वो अपवित्र है, सब पवित्र रहता है. बस अपना मन पवित्र होना चाहिए. बाकी कोई नहीं, भगवान अपने को खुद मिल जाएंगे.